नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर तुम्हाला हे दोन PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच PDF दिले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा, चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिराणी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा, रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रेड्डी हे बंदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। बघा, प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी बघा, महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? बघा, पहिलं स्मार्ट विलेज हरिसाल हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। हरिसाल हे महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश आहे। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा? बघा, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण, बघा विद्यार्थी मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, पाकेपागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाकेपागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, पाकेपागा हा महोत्सव, विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। पाकेपागा हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यासंबंधीचा हा उत्सव आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, धर्मशाळा हा जिल्हा हिमाचल प्रदेश या राज्यामधला तो एक प्रमुख जिल्हा आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? बघा, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, पहिली बौद्ध धम्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? तर राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध धम्म परिषद ही भरली होती। प्रश्न क्रमांक 12 बघा, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणतं? थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ या ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य। थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ या राज्यामध्ये आहे। बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, म्यानमार या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, म्यानमार या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, म्यानमारची राजधानी यांगून म्यानमार या देशाची
राजधानी आहे? बघा पुढचा प्रश्न बघा, राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी बघा प्रसिद्ध होते? राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. राजा रवी वर्मा हे चित्रकलेसाठी खूप जास्त प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 15 बघा, सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केला? बघा सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केला होता? बघा सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा हा लॉर्ड कर्झन यांनी तो संमत केला होता. प्रश्न क्रमांक 16 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही त्यांना पदवी? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रबंधाकरिता त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली होती? त्यांचा प्रबंध खालीलपैकी कोणता प्रबंध होता? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा प्रबंध होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला? बघा पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पिट्स इंडिया हा कायदा सन 1784 या वर्षी तो मंजूर झालेला कायदा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा, गांधी वर्सेस लेनिन. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, श्रीपाद अमृत डांगे या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. बघा पुढचा प्रश्न बघा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते? बघा लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ते ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 22 बघा, पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं? बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा पाण्याचा प्रवाह क्युसेक्स या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू प्रामुख्याने भरलेला असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू हा भरलेला असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने भरला जातो. प्रश्न क्रमांक 24 बघा, पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? बघा पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? पॉलिग्राफ यंत्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉलिग्राफ यंत्र खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं ते यंत्र आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, दुधाचे दही होणे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा? बघा दुधाचे दही होणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बदल आहे? बघा दुधाचे दही होणे. बघा दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, नागरी सेवा दिन. बघा नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? नागरी सेवा दिवस. बघा विद्यार्थी मित्रांनो, नागरी सेवा दिवस केव्हा असतो? ऑप्शन क्रमांक 2 बघा 21 एप्रिल या दिवशी नागरी सेवा दिन असतो. प्रश्न क्रमांक 27 बघा, रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा रेड क्रॉस तर जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉसचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, ऊर्जा अक्षय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा ऊर्जा अक्षय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा अक्षय दिवस हा 20 ऑगस्ट या दिवशी ऊर्जा अक्षय दिवस असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, कोसुबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? बघा कोसुबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त पुढीलपैकी कोणाचं आहे? बघा कोसुबाडच्या टेकडीवरून. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील,
अनुताई वाघ यांचं ते आत्मवृत्त आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा विद्यार्थी, लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 31 बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आचार्य कृपलानी त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। बघा प्रश्न क्रमांक 32 बघा, सन 1848 ते सन 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली? बघा, सन 1848 ते सन 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती? तर लॉर्ड डलहौसी यांनी अनेक संस्थाने खालसाही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वास्को द गामा यांनी कालिकत येथे खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या? बघा, वास्को द गामा बघा पोर्तुगीज खलाशी होता। कालिकत येथे खालीलपैकी कोणत्या व्यापाऱ्याकडून त्यांनी व्यापारी सवलती मिळवल्या होत्या? बघा विद्यार्थी मित्रांनो, वास्को द गामा यांनी कालिकत येथील बघा झामोरिन या राजाकडून त्यांनी व्यापारी सवलती मिळवल्या होत्या। बघा, झामोरिन राजा। बघा पुढचा प्रश्न बघा, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, मुस्लिम लीगची स्थापना ही सन 1909 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना ही झाली होती। बघा पुढचा प्रश्न बघा, हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना ही केलेली आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहे? बघा, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? तर डॉक्टर ॲनी बेझंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला? बघा, नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? नेपोलियन ऑफ इंडिया। तर समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हणतात। बघा पुढचा प्रश्न बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचे कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले? बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचे कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये त्यांनी आदिवासींसाठीचे कार्य हे सुरू केले होते। बघा प्रश्न क्रमांक 39 बघा, भारतीय दंड संहिता यांचा निर्माता खालीलपैकी बघा कोण आहे? भारतीय दंड संहिता यांचा निर्माता पुढीलपैकी कोण आहे? तर लॉर्ड मेकॉले यांचे ते निर्माते आहेत। प्रश्न क्रमांक 40 बघा, फॉरवर्ड ब्लॉक यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉक यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात केली? बघा, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव यांची सुरुवात कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, सरळ योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, अनिल समीर वात हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द? अनिल समीर वात हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व शब्द वायू म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा, तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा पुढचा प्रश्न बघा, सलानाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे? बघा, सलानाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल। बघा, अनिल हे कोणाचं? आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं अनिल हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीलकंठ हा समास खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बघा, नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे? नीलकंठ।
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. बहुविग्रही समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या बघा कटक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कटक हे शहर बघा विद्यार्थी मित्रांनो, कटक हे शहर बघा कटक हे शहर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. महानदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणत्या आहे? कॉफीच्या उत्पादनामध्ये बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये कर्नाटक हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती? समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या बघा 52 एवढी समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयाची संख्या असते. 100 विषय बघा केंद्र सूचीमध्ये बघा 100 आहेत. 61 बघा राज्य सूचीमध्ये आहेत. 52 एवढे समवर्ती सूचीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघा, साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला बघा साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व PDF दिल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.